गप ना विहान, बंद कर, कूलर बंद कर. हॅलो एव्हरीवन. चालू केलं मी, तुला हाणणार आहे आता. तर फ्रेंड्स, मी आता व्हिडिओ करून बसलेली आहे. तुम्ही बघू शकता खूपच घाम आलाय. माझ्याकडे जरा हवा. हा 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 हा. झालेत माझे व्हिडिओ शूट करून. आणि आज मी ब्लॅक साडी घातलेली आहे. आणि कशी वाटतात माझे हे टॉप्स? छान वाटतात का? कसे वाटतात हे कानातले मला सांगा. आणि हे माझं पेंडंट पण कसं वाटतंय मला सांगा कमेंट करून. तुम्हाला आवडलं तर नक्की कमेंट करा. मला हे एवढं नाही आवडत. माझ्या कानात तुम्ही असं बघितलं असेल, एक मिनटं जर चालवतं त्याच्यामुळे तुम्हाला आवाज आला नसेल. मला हे कानातले जास्त आवडत नाहीत घालायला, पण म्हटलं ट्राय करावं असं व्हिडिओमध्ये कसं दिसते मला बघायचं होतं. तर छान दिसत होतं. आणि हे मी नवीन पेंडंटवालं मंगळसूत्र घेतलेलं आहे. मला खूप आवडलं. तुम्हाला आवडलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. विहान गप्प बस, गप्प बस, मी मार देईन. बस येतं चल, माझ्या मांडीवर बसले. नाही नाही नाही, उचलत पण नाही. झोला हाच हाच हा हाच तो मुलगा, हाच तो मुलगा जो मला व्हिडिओ करू देत नाही, मला त्रास देतो. तुला दातच नाही पुढं चावायला. तर एका दादांनी मला कमेंट केली होती की ह्याचे दात, ह्याला थोडेसे चॉकलेट खायला कमी द्या म्हणून. तर मला त्यांच्यासाठी सांगायचं आहे, मी विहानला चॉकलेट देत नाही खायला. कॅडबरी वगैरे आम्ही घरात जास्त आणत नाही. मनीषा, त्याचे दात आहे ना दुधाने खराब झालेले आहेत. त्याला बाहेरचं दूध चालू होतं ना त्यावेळेस तो खूप दूध पिलेला आहे. आणि त्या दुधाने त्याच्या दातावरती अशी पुरळ जमा झाली. आणि नंतर त्याचे दात असे पोकळ पोकळ असे, काय म्हणतात त्याला, एक इथं असं व्हाईट व्हाईट जमा व्हायला लागलं. आणि मग त्याचे दात ते पोकळ झाले आणि हळूहळू ते किडून पडले. चॉकलेट मी त्याला देत नाही खायला. आणि कधीतरी महिन्यातून 1-2-3 वेळा असतं, सारखं देत नाही. पण बऱ्याच जणांना असं वाटतं की त्याचे दात चॉकलेटमुळेच किडलेले आहेत. तर नाही, तसं काही नाही आहे. पण दुधाने पण दात पडतात, बाहेरच्या दुधाने सुद्धा दात पडतात, हे मला सांगायचं आहे. आणि मी चॉकलेट नाही देत, बस कधीतरी देते. त्या दातामुळे पुढचा शो गेलेला आहे. असताना ते सगळे दात इथले पडलेले आहेत. येतील आता, तो जेव्हा 7-8 वर्षाचा होईल तोपर्यंत येतील, पडून उगवतील. तर चला फ्रेंड्स, आजचा ब्लॉग एवढाच होता. जास्त ऊन वाढल्यामुळे बाहेर जात नाही आहे व्हिडिओ करायला. बाहेरचं गरमी बाबा खूप आहे. विहान, तर फ्रेंड्स, मला या साडीवरचे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा. काय केलं माऊली? ते बिघडलं, पप्पा मारतील. नाही चालू ते. हो बघ, हे बघ, इथून बटन मोडतं. हे बघ, इथून बटन मोडतं. तुला घरामध्ये कोंडूनच ठेवणार आहे मी, पण इथं चालूच करत बस कूलर. माझ्या मांडीवर नसेल. बघा ह्याच्याकडे, बघा ह्याच्याकडे, बघा कसा कूलर सारखा चालवायचा बिनकामाचा. आवाज येत, माझा व्हिडिओ चालू आहे, आवाज जात नाही व्हिडिओ मध्ये. शांत राहा. संध्याकाळी पप्पा आले ना, लय मार द्यायला लावणार आहे तुला. चला फ्रेंड्स, आजचा ब्लॉग एवढाच होता.
हे बघा हे नक्षीकाम बघा, हे एक भिंत चांगली ठेवली नाहीये. आजचा ब्लॉग एवढाच होता फ्रेंड्स. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये लवकरच. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.